नमस्कार, मी प्रीती हिवाळे. 15 ऑगस्टच्या तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 1947 साली 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला. परंतु तुम्हाला एक फॅक्ट मी आज सांगणार आहे की भारत त्याच्या आधी 200 वर्ष स्वतंत्र झाला असता. लॉर्ड क्लाइव्ह हा म्हणतो, ज्यावेळेस त्यांनी भारतावर आक्रमण केलं, सिराज उद्दौलाला ज्यावेळेस त्याने हरवलं, त्यावेळेस तो त्याच्या डायरीत असं लिहितो की ज्यावेळेस त्यांनी सिराज उद्दौलाला हरवलं भारतामध्ये आक्रमण करून, त्यावेळेस तो ज्यावेळेस चालला होता आणि त्यांनी मिरवणूक काढली होती, त्याच्यामध्ये लॉर्ड क्लाइव्ह हा पुढे होता, त्याच्या मागे त्याचे 300 सैनिक आणि त्याच्या मागे 18,000 भारतीय सैनिक, अशी त्यांची मिरवणूक चालली होती. आणि ती मिरवणूक चालू असताना भारताचे जे नागरिक होते, म्हणजे भारतातील त्यावेळेचे जे लोक होते, ते रस्त्याच्या दुतर्फा उभे होते आणि ते आनंदाने टाळ्या वाजवत होते. लॉर्ड क्लाइव्ह म्हणतो, जर त्यावेळेस त्यांनी टाळ्या वाजवायच्या ऐवजी आम्हाला फक्त एक दगड जरी फेकून मारला असता, तरी भारत त्यावेळेसच म्हणजे 1757 सालीच स्वतंत्र झाला असता. हा नक्की विचार करण्यासारखा प्रसंग आहे. काय झालंय, वर्षानुवर्ष आपली एक मानसिकता तयार झाली, एक म्हणजे ना एक गुलामगिरीची मानसिकता तयार झालीये. मी ज्यावेळेस विचार केला की हो, 1857चा जो उठाव झाला त्यावेळेस पण तेच झालं की सगळे जे राजे होते हे एकत्र आलेच नाही, त्यांनी तो लढा दिलाच नाही, कारण प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ, स्वतःचं उन्नती पाहायची होती, स्वतःचा स्वार्थ पाहायचा होता किंवा इंग्रजांच्या विरुद्ध जायचं नव्हतं. त्यामुळे 1857चा उठाव सुद्धा आपल्या बऱ्यापैकी त्या कारणामुळे आपण स्वातंत्र्यापासून वंचित राहिलो. जालियनवाला बागचं जर आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर, ज्यावेळेस जनरल डायर तुम्हाला म्हटला की फायर आणि मग बेछूट गोळीबार झाला आणि लहान मुलं, स्त्रिया त्या इकडं धावत असताना त्या विहिरीत पडल्या, ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे, जालियनवाला बाग हत्याकांड. त्यावेळेस आपण डायरला नावं ठेवतो की बापरे, जनरल डायर किती क्रूर असेल. पण ज्यावेळेस जनरल डायर म्हटला की फायर, त्यावेळेस फायर करणारे सैनिक कोण होते? ते आपले भारतीय सैनिकच होते ना. म्हणजे आणि ज्यावेळेस पण इंग्रज लोक लाठीचार्ज करायचे, ते लाठीचार्ज करणारे पण आपले भारतीयच होते. मूळ मला सांगायचा उद्देश काय आहे, म्हणजे ह्याच्या मागे माझं सांगण्याचं कारण काय आहे की आपली मानसिकता. इंग्रज त्या काळी आपल्याला जी नोकरी, सैनिकी नोकरी मिळायची आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्यांचं वरचं पद क्लार्क पर्यंत असायचं, फक्त ते मिळवण्यासाठी आहे. आपल्यामध्ये अजूनही आपण गुलामगिरीमध्ये जगतोय. म्हणजे ह्या गोष्टींना इतके वर्ष होऊन देखील आपल्या मानसिकतेमध्ये काहीही बदल नाहीये. अजूनही आपण इंग्रजांचे इनडायरेक्टली गुलामच आहोत, मेंटली गुलाम आहोत आपण. तुम्हाला कळतंय का? अजूनही भारतासारखा संपन्न देश, जो भाषेने संपन्न आहे, जो संस्कृतीने संपन्न आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये नॉलेजनी इतका संपन्न असलेला देश असून सुद्धा अजूनही आपल्याला इंग्लिश भाषा बोलली, म्हणजे इंग्रजांची भाषा बोलली की आपण त्याचं आधुनिकतेशी किंवा उच्चतेशी आपण त्याचं हे करतो कंपॅरिझन, की हो अरे बापरे, तो इंग्लिश बोलतो, वाव. किंवा आधुनिक कपडे आपण, म्हणजे त्यांचे जे आधुनिक कपडे आहेत, जे वेस्टर्न आउटफिट्स घातल्यावर तुमच्यात एक मॉडर्नपणाचा फिलिंग येतो. भारतासारखे संस्कार, भारतासारखी संस्कृती, भारताची वेशभूषा, अरे प्रत्येक राज्यामध्ये एक ड्रेस आहे. पंजाबमध्ये पंजाबी ड्रेस, काश्मीरी ड्रेस आहेत, साऊथ मधली साड्या, महाराष्ट्राची काष्टा साडी म्हणजे तो आपण घालतो ती, अशा म्हणजे कितीतरी प्रत्येक राज्यामध्ये एक आपल्याला वेशभूषा दिलेली आहे. किती सुंदर आपल्यावर संस्कार आहे, किती सुंदर आपल्याकडे भाषा आहेत. प्रत्येक राज्यात एक भाषा आहे आणि त्या भाषेला पण उपभाषा आहेत. तरी सुद्धा इतकं संपन्न देश असून सुद्धा आपण त्यांची इंग्रजी भाषेमध्ये स्वतःला हे समजतो की धन्य समजतो, त्यांची भाषा बोलण्यात, त्यांचे वेशभूषा परिधान करण्यात किंवा त्यांचा पिझ्झा बर्गर खाण्यात आपण आपल्याला धन्य समजतो. अजूनही आपण तितकेच गुलामगिरीत आहोत का? आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट, लॉर्ड कर्झन नंतर जवळजवळ 84 जे व्हाईसरॉय आले किंवा जे आले, त्यांनी 84 वेळा भारत देश लुटला. भारत देशामधून त्यांनी जहाजाचे जहाज भरून सोनं घेऊन गेले. इतकी भारताची दुर्दशा त्या लोकांनी केली. अजूनही तेच होते. त्या काळी जर सोनं नेलं, आता ते जहाजातून जात नाही, ते स्विस बँकेत जातं.
मला सांगायचं फक्त एकच उद्देश आहे की आता तरी आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे. आपण आपल्या देशावर प्रेम केलं पाहिजे आणि मनाने नाही तर बुद्धीने विचार केला पाहिजे. मी कोणत्या समाजाचा आहे, मी कोणत्या धर्माचा आहे, किंवा मी कुठून बिलॉंग्स करतो म्हणून मी त्या नेत्याला निवडतो कारण तो माझ्या गावाचा आहे, माझ्या भाषेचा आहे. या गोष्टी आता दुय्यम आहेत. आता विचाराने केलं पाहिजे. आपण आपला नेता विचाराने निवडला पाहिजे. आपण धर्माच्या पगड्यात अडकण्यापेक्षा आता आपण शिक्षणावर, आपल्या आरोग्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. रस्त्यात जर एखादा खड्डा दिसला तर तो तोडून जाऊन मग मागे जाऊन बोलायचं की बापरे रस्त्यात खड्डे झाले, तर असं न करता आपण कॉल करून त्यांना विचारलं पाहिजे की का खड्डा आहे रस्त्यात. आपल्या घरात जर एखाद दिवस लाईट नाही आली किंवा काही प्रॉब्लेम झाला तर आपण फोन करतो ना म्युन्सिपाल्टीमध्ये की आमच्या घरात. तसा आपण जसं आपलं घर आहे, जसं आपण घराचा विचार करतो तसा आपण आपल्या भारत देशाचा सुद्धा विचार केला पाहिजे. तर कुठंतरी आपला देश प्रगतीकडे जाईल. 50 वर्षापूर्वी जर तुम्ही सिंगापूर, मलेशिया यांचा जर अभ्यास केला, हाँगकाँगचा, तर ह्या एक गलिच्छ वस्त्या असलेले देश होते. गलिच्छ वस्त्या तुम्ही गुगल करू शकता कारण आजकाल सगळं गुगलवर मिळतं. तुम्ही पहा त्यांनी 50 वर्षात आपला देश कुठं नेऊन ठेवला आहे. आणि आपण अजूनही जात, धर्म, समाज, भाषा या गोष्टीमध्ये अडकून पडलो आणि आपणच आपल्या विरुद्ध उभे राहिलोय. पहिली गोष्ट तर आपण एक व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण आपल्या देशाला आपलं घर मानलं पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या स्वास्थ्य आरोग्य केंद्र म्हणजे हॉस्पिटल्स आणि आपले शैक्षणिक गोष्टी, शैक्षणिक ठिकाणं, विद्यापीठ, अशा कॉलेजेस, मुलांना चांगलं शिक्षण मिळेल अशा गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं तर पुढच्या काही वर्षामध्ये भारत देश हा जगातला नंबर 1 देश होण्याला मागे राहणार नाही. आणि जगातला हा देश नंबर 1 होण्यास होताच आहेच. विविधतेने संपन्न असलेला, नटलेला माझा भारत देश हा खरंच सांगते इतका आपण संस्कृतीने इतके आपण संपन्न आहोत. आपल्याला ह्या गोष्टी कळायला पाहिजेत. आणि ह्या गोष्टी ह्याचा म्हणजे आपण स्वतः ज्यावेळेस प्राऊडने आपला देश जगासमोर नेऊ त्यावेळेस तो जगाचाही आपल्या देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. 15 ऑगस्टच्या दिवशी आपण नेत्यांविषयी बोलतो, नेत्यांविषयी भाषण देतो, मुलांना आपण तेच सांगतो. पण ह्यावेळेस मुलांना आपण सांगितलं पाहिजे, आपल्या देशावर प्रेम करायला शिकवलं पाहिजे. आपल्या त्यांना जाती धर्मात न अडकवता सगळ्यांशी प्रेमाने, देशबांधवतेने असं राहणं ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. तर कुठं आपला देश संपन्नतेकडे जाईल. माझा हा एक छोटासा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. थँक्यू सो मच. 15 ऑगस्टच्या तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.